गेल्या 4-5 दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। अतिवृष्टीमुळे अनेक गावं उद्ध्वस्त झालेत। जिल्ह्यामधील कर्जत, जामखेड, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, नगर यासह राहता, श्रीरामपूर, राहुरी तालुका या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसलाय। आज अहिल्यानगर जिल्ह्यामधील अनेक भागातील शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। नगर तालुक्यामधील बुरुडगावमधील शेतकरी रामनाथ वाघ यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यात 4 दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, नगर तालुका, कर्जत या तालुक्यांमध्ये शेती पिकांचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळाले। या ठिकाणी पूर सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने अनेक शेती पिके देखील पाण्यामध्ये गेल्याने शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 दिवसाने पावसाची उघडीप दिलेली आहे आणि नगर तालुक्यातील आपण बुरुडगाव या ठिकाणी पाहू। या ठिकाणी जर सोयाबीनची शेती पाहिली तर ही शेती 2 दिवसाच्या पावसाच्या उघडीप नंतर देखील पाण्यामध्ये आहे। या ठिकाणी गुडघ्याच्या वरती पाणी साचलेलं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या बरोबर या शेतीचे मालक आहेत, शेतकरी, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की ही कशी परिस्थिती निर्माण झाली। काय सांगताल, नाव सांगा आणि कशी परिस्थिती निर्माण झाली? आम्ही अहिल्यानगर मध्ये बुरुडगाव तालुक्यातील बुरुडगाव गावातील रामनाथ पांडुरंग वाघ शेतकरी आहोत। आम्ही कर्ज काढून या शेतीमध्ये जवळजवळ 10 एकर सोयाबीनची लागवड केली होती आणि जवळजवळ 80,000 रुपये याला खर्च केला आतापर्यंत झालाय। आणि आता काढायच्या याच्यात पीक आल्यानंतर एवढं नुकसान झालं, तर कमीत कमी 2 लाखाचं तरी आम्हाला म्हणजे भेटले असते। पण आता हातचा घास गेल्यासारखं आहे परिस्थिती। म्हणजे ते तर 2 लाख गेले समजा, पण वरून आमच्या 1 लाख रुपये आता साधारण खर्च केल्यामुळं कर्जबाजारी झाली परिस्थिती आहे, असं परिस्थिती आहे सध्या। आणि आपल्यासारखे बरेच शेतकरी आहेत की त्यांच्या अनेक अतोनात नुकसान आहे। असं आता 2 दिवस झाले तर पाऊस उघडलाय, तरी देखील आपल्या शेतीमध्ये आता सध्या गुडघाभर पाणी आहे। आता हे पाणी कधी निचरा होईल आणि या पिकाचा काही उपयोग होईल का पुढे? तुम्हाला नाही, याचा 99% काहीच उपयोग नाही। आता याचा काही फक्त राहिलं तर पाणी जर लवकर हटलं नाही तर काहीच उपयोग नाही याचा। आणि पाणी जर लवकर हाकलं तर फक्त गुरांना चारा म्हणूनच याचा उपयोग होणार, याचा काही म्हणजे फायदा होणार नाही तसा आता। आणि पावसाचा अजूनही भरोसा नाही, त्याच्यामुळं हे पीक भेटणारच नाही आम्हाला, शेतकऱ्याला 100% नाही भेटणार। पंचनामे झालेत का? पंचनामे आलेत, काही भाऊसाहेब करून गेलेत, काही करतायत, चालू पंचनाम्याचे काम चालू आहेत। पण त्यात लवकरात लवकर आम्हाला त्याची भरपाई भेटली दिवाळीपर्यंत तर चांगली गोष्ट आहे, अशी अपेक्षा राहील आमच्या शेतकऱ्याची सरकारकडून। बाकी काय, सध्या तुम्ही सोयाबीन सोडून अजून कोणती पिकं घेतली होती? मका आहे, बाकीचे आहेत, तूर आहे, उडीद वगैरे असं आहेत। पण सगळ्या पिकांची अशीच अवस्था आहे, कुठले पीक हातात लागेल असं काही वाटत नाही। एकंदरीतच या ठिकाणी पंचनामे देखील झाले, शेतकरी मदतीची याचना करत आहे आणि शेतकरी सरकारकडे सध्या मदतीच्या अपेक्षेने पाहत आहे। आपण जर पाहिलं तर 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर देखील गुडघाभर पाणी या शेतामध्ये असल्या कारणाने हे आलेलं पीक देखील गेलेलं आहे, त्यामुळे शेतकरी देखील हताश झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।